जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2026 म्हणजे ज्या परीक्षा एप्रिल-मे 2026 रोजी होणाऱ्या आहेत, तर या परीक्षेचे परीक्षा फॉर्म कधीपासून सुरुवात होऊ शकतात? प्रॅक्टिकल एक्झाम कधीपासून सुरुवात होऊ शकते? युनिव्हर्सिटी एक्झाम कधीपासून सुरुवात होऊ शकते? याबद्दल आपण टेंटेटिव्ह शेड्यूल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहिती जर का आपल्याला मिळवायची असेल, तर आत्ताच आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपण की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम जे काही होणार आहे, तर त्या सर्वसाधारण कधीपर्यंत होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण एक्झाम फॉर्म फायलिंगच्या टेंटेटिव्ह डेट्स बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या अभ्यासक्रमाचे निकाल आज दिनांक 7 मार्च 2026 पर्यंत जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सर्वसाधारणपणे माझ्या अंदाजे येणाऱ्या पुढच्या 15 दिवसानंतर म्हणजेच दिनांक 23 किंवा 24 मार्चपासून कदाचित सुरुवात होऊ शकतात. मला असं वाटतं की ज्या अभ्यासक्रमाचे निकाल हे मागच्या महिन्यात डिक्लेअर झालेले होते, त्या अभ्यासक्रमाचे लवकर परीक्षा फॉर्म ह्या सुरुवात होणार आहे. परीक्षा फॉर्म भरले जातील. परीक्षा फॉर्म जे काही सुरू होतील त्याची अद्ययावत माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला देणारच आहोत. त्यामुळे नक्की फॉलो करा आणि त्यामध्ये दिलेले सर्व मेसेज काळजीपूर्वक तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिकल एक्झाम. तर जे विद्यार्थी बी-एससी किंवा बी-सी-एस यासारख्या किंवा एम-एस-सी वगैरे असू शकतात, तर या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल एक्झाम जे काही आहे, ते सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 24 किंवा 23 मार्चच्या पुढे सुरुवात होऊ शकतात. साइड बाय साइड तुमचे परीक्षा फॉर्मही कदाचित भरले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम पण त्याच वेळेस कंडक्ट होऊ शकतात. हे मी टेंटेटिव्ह शेड्यूल सांगितलेलं आहे. ॲज पर प्रिव्हियस जे काही शेड्यूल विद्यापीठाने पब्लिश केलं त्या बेसवर. येणारं अजून या 6माही परीक्षा किंवा समर एक्झामच्या परीक्षा प्रॅक्टिकल वगैरे कधी घ्यावं याचा असं टेंटेटिव्ह शेड्यूल ऑलरेडी विद्यापीठाने दिलेलं आहे. पण परफेक्ट शेड्यूल किंवा फायनल शेड्यूल अजून विद्यापीठाने महाविद्यालयाकडे पाठवलेलं नाहीये. युनिव्हर्सिटी एक्झाम सर्वसाधारणपणे 10 ते 15 एप्रिल 2026च्या आसपास सुरुवात होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा. ज्या विषयांचे प्रॅक्टिकल असतील, त्याचे काही लिखाण काम असेल, त्याला काय म्हणू आपण नोटबुक वगैरे म्हणूया किंवा जर्नल्स म्हणूया, तर ते तुम्ही तयार करून ठेवा. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील सब्जेक्ट टीचर्स यांना तुम्ही भेटू शकता आणि परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करा. काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर करणं बाकी आहे. त्यामुळे त्या अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षा फॉर्म आहे, ते ठराविक कालावधीनंतर भरले जातील. त्याची काही काळजी करू नका. सर्वसाधारणपणे विंटर एक्झाम 2025 म्हणजे ज्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत घेण्यात आल्या, तर त्या परीक्षेचे टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होत आहे. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे काही निकाल आहे, ते सर्वसाधारणपणे 10 मार्च 2026 पर्यंत जाहीर होऊ शकतात. कमी जास्त होऊ शकतं. आता जे तुम्हाला एक्झाम फॉर्म, प्रॅक्टिकल एक्झाम आणि युनिव्हर्सिटी एक्झामचं काही शेड्यूल सांगितलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा थोडंफार पुढे पाठीमागे होऊ शकतं. पण असं व्हायला नको की 8 दिवसावर परीक्षा आली आणि आपण त्याची तयारी केलेली नसावी, असं व्हायला नको. म्हणूनच मी तुम्हाला त्या संदर्भात माहिती सांगतो आहे. कन्फर्म शेड्यूल आल्यानंतर त्याबद्दल पण आपण फायनल व्हिडिओ निश्चित तयार करून देणार आहोत. त्यामुळं अद्ययावत माहितीसाठी यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.